मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मोइझू यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं। परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी विमानतळावर मोइझू यांचं स्वागत केलं। मोइझू यांच्या आगमनामुळे भारत आणि मालदीव यांच्यातल्या प्रदीर्घ द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासमवेत मोइझू यांनी आज चर्चा केली। दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मोइझू यांच्या कटिबद्धतेची जयशंकर यांनी प्रशंसा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची उद्या होणारी चर्चा दोन्ही देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नवा आयाम देईल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला आहे। उद्या राष्ट्रपती भवनात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचं समारंभपूर्वक स्वागत केलं जाणार आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील। मुंबई आणि बंगळुरूला देखील ते या दौऱ्यादरम्यान भेट देणार असून तिथे व्यापारी परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत। 4 महिन्यांमध्ये मोइझू दुसऱ्यांदा भारताचा दौरा करत असून द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांचा हा पहिला दौरा आहे। जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधी समारंभाला ते यापूर्वी उपस्थित राहिले होते।